Hello student, welcome back to the second part of unit number 1.4 Big Data Big Insights. विद्यार्थी मित्र हो, पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय, वेअर डज इट केम फ्रॉम, हा बिग डेटा कसा निर्माण होतो, कशा पद्धतीनं त्याची नोंद घेतली जाते, तो कसा मॉनिटर आणि ॲनालाइज केला जातो. आपण पाहिलं की हा प्रचंड मॅसिव्ह डेटा साठवण्यासाठी पेटाबाईट आणि एक्झाबाईट्स अशा लाखो करोडो वेगवेगळे रेकॉर्ड्स लोकांचे ठेवले जातात आणि हा जो वाढणारा डेटा आहे, इन्क्रीजिंग डेटा, तो 5 प्रकारे वाढत आहे. त्याचं क्लासिफिकेशन 5 Vजमध्ये केलेलं आहे. ते म्हणजे व्हॉल्यूम, व्हॅरिएशन, वेलॉसिटी, व्हरासिटी अँड व्हॅल्यू. आता या सेकंड पार्टमध्ये युजेस ऑफ बिग डेटा इन आवर रिअल लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बिग डेटा ही कोणती भूमिका पार पाडतो, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला बिग डेटा हा उपयुक्त ठरतो हे आपण पाहणार आहे. फर्स्ट, लोकेशन ट्रॅकिंग. बिग डेटा हॅज बीन यूजफुल टू आयडेंटिफाय अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. विद्यार्थी मित्र हो, बिग डेटाचा आपल्या आयुष्यातील पहिला महत्त्वाचा जो वापर आहे तो आहे लोकेशन ट्रॅकिंग. याच्यामध्ये एखाद्या जागेचं तंतोतंत स्थान काय आहे, ठिकाण काय आहे हे शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी बिग डेटा याचा वापर आपल्याला करता येतो. यासाठी माध्यमं कोणती वापरली जातात, युअर GPS. GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि हे एक नॅव्हिगेशन सॅटेलाईट आहे. याच्या माध्यमातून आपलं लोकेशन हे बिग डेटाच्या साहाय्याने, म्हणजेच मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल किंवा तुम्ही ज्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट वापरता त्याच्यावरून हे GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम याचं नॅव्हिगेशन हे सॅटेलाईट थ्रू केलं जातं. अँड गुगल मॅप्स मेक अ यूज ऑफ बिग डेटा. म्हणजे ह्या बिग डेटाच्या माध्यमातून GPS असेल किंवा गुगल मॅप्स हे आपलं एक्झॅक्ट लोकेशन ट्रेस करू शकतात, ट्रॅक करू शकतात. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real time of data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident prone areas, etc. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी समजून घ्या की एखादं लोकेशन ट्रेस करण्यासाठी किंवा पुढचा रूट पाहण्यासाठी जॉग्राफिक पोझिशनिंग किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी अशी जी साधनं आहेत, या साधनांच्या माध्यमातून आपण पुढील वाहतूक व्यवस्था काय आहे, एखाद्या मार्गावरील वाहतुकीची गर्दी आहे का, किंवा मार्ग चालू आहे, बंद आहे, किंवा वन वे आहे, किंवा कोणत्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे इत्यादींची माहिती यासारख्या सेन्सर्सवरून, GPS वरून आणि गुगल मॅप्सवरून मिळू शकते. गुगल मॅप्सच्या माध्यमातून आपल्याला कोणताही ॲड्रेस, कोणतंही लोकेशन आणि त्याचा रूट पाहता येतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल आणि जर आपल्याकडे गुगल मॅप्स असेल तर आपण अत्यंत इझिली कुणालाही न विचारता त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि त्या ठिकाणाला जाण्यासाठी वेगवेगळे पर्यायी मॅप्ससुद्धा आपल्याला गुगल मॅप्स उपलब्ध करून देतो. आपण गुगल मॅप्स वापरत असताना बऱ्याच वेळेला आपल्यासमोर असं येतं, काही ट्रॅक्स हे ग्रीन मार्कने दाखवले असतात आणि काही ट्रॅक्स हे रेड मार्कने दाखवलेले असतात. याचा अर्थ काय आहे, जे ट्रॅक रेड मार्कने दाखवलेले आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिकची थोडी गर्दी आहे आणि ज्या ठिकाणी ग्रीन ट्रॅक दाखवलेला आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक हे कमी आहे. याचाच अर्थ विद्यार्थी मित्र हो की बिग डेटाच्या साहाय्याने आणि असे जे ॲप्लिकेशन्स आहेत लाईक गुगल मॅप्स याच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही ठिकाणी पोचता येतं. एखादी टॅक्सी किंवा कॅब आपण बुक केल्यानंतर जर त्या कॅबवाल्याला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नसेल तर तो सुद्धा किंवा आपणही गुगलच्या माध्यमातून किंवा GPSच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी अत्यंत सुरक्षितरित्या वेळेवरती किंवा गर्दी टाळून त्या ठिकाणी पोचू शकतो. हे कशामुळे शक्य झालेलं आहे, दिस इज बिकॉज ऑफ बिग डेटा. द सेकंड यूज ऑफ बिग डेटा इन आवर रिअल लाईफ इज यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आपण बिग डेटाच्या साहाय्याने लोकेशन ट्रॅकिंगमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन करू शकतो.
माल वाहतुकीसाठी जो लागणारा वेळ आहे आणि त्याचा ट्रॅकसुद्धा आपण बिग डेटाच्या साहाय्याने लोकेट करू शकतो किंवा ट्रॅक करू शकतो. फॉर एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे पहा, इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन, जर आपण एखादी वस्तू ऑनलाईन मागवली असेल तर यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. ज्या वेळेला वस्तू मागवल्यानंतर ती वस्तू कुठंपर्यंत पोचलेली आहे हे आपण लोकेशन ट्रॅकिंगच्या माध्यमातून पाहू शकतो. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स, आणि आपण मागवलेली वस्तू त्याची सद्यस्थिती काय आहे हे सुद्धा आपल्याला या ट्रॅकिंग डिव्हाइसमधून पाहता येतं. जेव्हा आपण एखादी वस्तू ऑनलाईन मागवलेली असते आणि त्याचं ऑर्डर ट्रॅकिंग करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की काही वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं, ऑर्डरिंग अँड कलेक्टिंग शिपमेंट, अराइव्ड ॲट हब, मॅनिफेस्ट अँड लोडिंग, इन ट्रान्झिट, अराइव्ड ॲट युअर डेस्टिनेशन आणि डिलिवर्ड. अशा पद्धतीनं आपल्याला लोकेशन हे ट्रॅक करता येतं. कोणतेही एखादं कुरिअर असेल, एखादी वस्तू असेल किंवा आपण एखादी गोष्ट मागवली असेल, या सगळ्या गोष्टींचं लोकेशन आणि त्याची कंडिशन काय आहे हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून पाहता येतं. दिस हॅज immensely helped in logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. म्हणजे विद्यार्थी मित्र, यावरून असं लक्षात येतं की बिग डेटाचा फायदा हा व्यक्तिशः झालेलाच आहे, परंतु ज्या मोठमोठ्या कंपनीज किंवा इंडस्ट्रीज आहेत, उदाहरणार्थ लॉजिस्टिक किंवा ट्रान्सपोर्ट कंपनींनासुद्धा या बिग डेटाच्या माध्यमातून बराचसा फायदा झालेला आहे. काय सांगितलेलं या ठिकाणी, बिग डेटाच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टमध्ये जी असणारी जोखीम आहे, ट्रान्सपोर्टमध्ये एखादी सुधारणा करावयाची असेल किंवा विश्वासार्हता वाढवायची असेल तर यासाठी बिग डेटाचा वापर हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे. या ज्या काही वेगवेगळ्या कुरिअर कंपनीज असतील, लॉजिस्टिक कंपनीज असतील किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंपनीज असतील, यांनी बिग डेटाचा वापर हा अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. मग याच्यामध्ये DTDC असेल, फेडेक्स असतील किंवा गतीसारख्या, फर्स्ट फ्लाईटसारख्या कंपनी असतील, ब्ल्यू डार्टसारख्या कंपन्या असतील, यांनी बिग डेटाचा वापर अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे की एखादं कुरिअर असेल, एखादं प्रोडक्ट असेल, कोणत्या ठिकाणी फसलेलं आहे का, कोणत्या ठिकाणी नेमकी अडचण आलेली आहे का, हे बिग डेटाच्या सहाय्याने ते ट्रॅक करू शकतात आणि त्यावरती पर्यायी मार्ग काढू शकतात. यामुळं ट्रान्सपोर्टमध्ये असणारी जी रिस्क आहे ती रिस्क कमी झालेली आहे, त्यांचं स्पीड हे वाढलेलं आहे आणि ग्राहकांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. हे कशामुळं शक्य झालं? हे सगळं शक्य झालेलं आहे बिग डेटा आणि लोकेशन ट्रॅकिंगवरून. सेकंड, हाऊ बिग डेटा इज टू बी यूज्ड इन अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. बिग डेटाच्या साहाय्याने वेदर पॅटर्न कशा पद्धतीनं अभ्यासला जातो आणि कोणकोणत्या उपाययोजना करता येतात याच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. आपल्या संपूर्ण पृथ्वीभोवती वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइटचा एक प्रचंड मोठं जाळं आहे. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि हे जे सेन्सर्स किंवा सॅटेलाईट आहेत यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला सतत हवामानातील बदल किंवा बारकावे याच्याबद्दल हा डेटा पाठवला जात असतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आणि हे जे सॅटेलाईट आहेत किंवा सेन्सर्स आहेत याच्या माध्यमातून पाठवलेला जो डेटा आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर हवामान कसे आहे किंवा भविष्यामध्ये हवामान कसे होईल याचेसुद्धा भाकीत करता येते. वेदर पॅटर्न्स गिव्ज अस वॉर्निंग्स. आणि हे जे वेदर पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्याला काही इशारेसुद्धा देता येतात, काही चेतावणी देता येते. कशाबद्दल? ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज. ज्या भविष्यकाळामध्ये काही आपत्ती ओढवणार आहेत का, उदाहरणार्थ फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी एक्सेट्रा. वेदर पॅटर्न याच्यामध्ये बिग डेटा हा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्याचं नियोजन हे बिग डेटाच्या साहाय्याने आधीच करता येतं. म्हणजे महापुराची परिस्थिती, भूकंप किंवा सुनामी हे येणार आहेत का याचं भाकीतसुद्धा बिग डेटाच्या साहाय्याने करता येते. म्हणजे हे जे मेट्रोलॉजिस्ट आहेत, जे वेदर पॅटर्न आणि त्याच्या डेटाचा अभ्यास करतात,
ते अभ्यास करत असताना हवामानाचा नमुना बराच काळ कशा पद्धतीनं चालू आहे याचा संपूर्ण डेटा गेल्या 10 ते 15 वर्षाचा डेटा त्यांच्याकडे असतो आणि त्याच्यावरून उष्णतेची लाट येणार आहे, पूर येणार आहे, बर्फवृष्टी होणार आहे का किंवा कोणती आपत्कालीन परिस्थिती ओढवणार आहे याचं भाकीत ते करू शकतात. म्हणजे एखाद्या सरासरी पावसाची गेल्या 10 वर्षामधील नोंद जी आहे या नोंदीवरून पुढच्या वर्षी किती सरासरी पाऊस पडू शकतो, महापूर येण्याचे चान्सेस किती आहेत याचा अभ्यास हा बिग डेटाच्या साहाय्याने केला जातो. मग असा जो बिग डेटा जो वर्षोनवर्ष साठवलेला आहे याचा फायदा आपल्याला काय होतो? नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करता येते. हा बिग डेटाचा अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग. बिग डेटाच्या साहाय्याने आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगमधील जे बदल आहेत ते बदल आपल्याला समजतात. प्रेडिक्ट अवेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि ह्या बिग डेटाच्या साहाय्याने संपूर्ण जगभरामध्ये जे पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र आहेत त्याच्यामध्ये झालेले बदल, भविष्यकाळामध्ये होणारे बदल याच्या डेटा नोंदीवरून भविष्यकाळामध्ये कोणकोणते उपाययोजना करता येतील किंवा भविष्यकाळामध्ये त्याचा काय परिणाम होईल याचं अनुमानसुद्धा बांधता येतं. ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये अलीकडं बिग डेटाच्या साहाय्याने मेट्रोलॉजिस्ट आणि शास्त्रज्ञांनी असा अंदाज बांधलेला आहे की दक्षिण ध्रुवावरील आणि उत्तर ध्रुवावरील जो बर्फ वितळत आहे तो अशाच पद्धतीने जर वितळत राहिला तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जी समुद्रालगतची शहरं आहेत, उदाहरणार्थ न्यूयॉर्क असेल किंवा मुंबई, ही पाण्याखाली जातील. हा जो त्यांनी अनुमान काढलेला आहे हा अनुमान किंवा अंदाज कशावरून आहे तर गेल्या काही दशकामधील किंवा शतकामधील जो बिग डेटा आहे आणि त्याच्यामध्ये मिळालेला जो ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे त्याच्यावरून त्यांनी हा अनुमान काढलेला आहे. म्हणजेच काय, या बिग डेटाच्या साहाय्यानं वेदर पॅटर्न आपल्याला समजून घेता येतो. थर्ड याच्यामध्ये दिलेलं आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. स्टुडंट्स, बिग डेटा हॅज बिकम मोर इन्फ्लुएन्शियल इन हेल्थ केअर इंडस्ट्री. बिग डेटाचा सगळ्यात महत्त्वाचा वापर हा हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये केला जातो आणि सगळ्यात महत्त्व हे हेल्थ केअर इंडस्ट्रीजमध्ये दिलं जातं. प्लीज सी, टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आपल्याला माहिती आहे आजकाल लोक आपल्या आरोग्याबद्दल अत्यंत सतर्क आणि जागरूक झालेले आहेत. द स्मार्ट वॉचेस, other wearable health apps in our phone keep on collecting data. हेल्थकेअर इंडस्ट्री आपल्या आरोग्याचा डेटा कशा पद्धतीनं कलेक्ट करतात याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण जे स्मार्ट वॉचेस वापरतो किंवा फिटबीट वापरतो किंवा इतर विअरेबल ज्या ॲक्सेसरीज आहेत किंवा आपल्या स्मार्टफोनमध्ये हेल्थशी रिलेटेड जे ॲप आहेत या ॲपच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या हेल्थचा डेटा हा कलेक्ट केला जातो. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं देता येईल की माझ्याजवळ ॲपलचे स्मार्टवॉच आहे. आता या स्मार्टवॉचमध्ये कशाच्या नोंदी होतात की मी दररोज किती स्टेप्स चाललो, मी पाण्याचं किती कॉन्झ्युम केलेलं आहे, माझे हार्ट रेट किती आहेत किंवा माझं ब्लड प्रेशर किती आहे, एखादी ॲक्टिव्हिटी मी कशा पद्धतीने करतो, जिमला जातो का किंवा इतर ॲक्टिव्हिटीचं मॉनिटरिंग हे स्मार्टवॉच करत असतं. याचबरोबर आपल्या मोबाईलमध्ये काही असे ॲप असतात जे आपलं ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर असेल या गोष्टीसुद्धा मॉनिटर ह्या ॲपच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. बऱ्याच वेळेला आपल्याला मोबाईलमध्ये असे काही ॲप सापडतात जे स्पेशली सिनियर सिटीजन वापरतात की त्यांचे औषधाच्या वेळा लक्षात राहण्यासाठी इंटरनेटवरती किंवा प्ले स्टोअरमध्ये असे ॲप आहेत ज्याच्या माध्यमातून त्यांना त्यांचं औषध हे रिमाइंड करून दिलं जातं. म्हणजेच काय, हा सगळा जो डेटा आहे, तुमचं चालणं असेल, तुमच्या जेवणाच्या पद्धती असतील, व्यायामाच्या पद्धती असतील, तुम्ही किती पाणी पिता, तुम्ही कोणतं मेडिसिन वापरता, हा सगळा डेटा ह्या हेल्थकेअर इंडस्ट्रीकडं इंटरनेट आणि मोबाईलच्या साहाय्यानं उपलब्ध होतो आणि तो डेटा ते मागवून घेतात, परचेस करतात.
तो मॉनिटर केला जातो. मॉनिटर केल्यानंतर तो ॲनालाइज केला जातो आणि प्रत्येक व्यक्तीचा एक पॅटर्न तयार होतो की ही व्यक्ती हेल्दी आहे, नाही ह्या व्यक्तीला या औषधांची गरज आहे किंवा या व्यक्तीचं वय हे आहे, याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. अशा पद्धतीनं तो डाटा स्ट्रक्चर्ड केला जातो, ॲनालाइज केला जातो आणि त्याला त्या पद्धतीचे मेडिसिन्स किंवा इतर गोष्टी या सुचवल्या जातात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा हेल्थकेअर डाटा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आज इंटरनेटच्या माध्यमातून असेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून हा कलेक्ट केला जात आहे. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आणि हे जे आरोग्यविषयीची ॲप्स आहेत जे आपली सतत माहिती गोळा करतात त्यांना आपण लहान एखादं जैव औषधी संशोधन केंद्रसुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, दे डिटेक्ट आवर हार्ट रेट. ते आपल्या हृदयाची स्पंदन मोजतात, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, आपल्या झोपण्याच्या पद्धतीवरती ते लक्ष देतात, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज. आपण कोणत्या पद्धतीचा व्यायाम करतो, मग त्याच्यामध्ये आपण चालतो का, किती चालतो, चालत असताना आपला हार्ट रेट काय आहे, तो सामान्य की असामान्य आहे, अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद याच्यामध्ये ठेवली जाते. द ॲनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड provide a personalized individual feedback to each and every person. असा प्रत्येक व्यक्तीचा हा डेटा व्यक्तिपरत्वे गोळा केला जातो आणि त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिकरित्या फीडबॅक पाठवला जातो आणि याच्या मदतीनं प्रत्येक व्यक्तीचा हेल्थ डेटा काय आहे हे लक्षात येतं. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home. 24/7 monitoring can be provided to patient in hospitals too. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून काय झालेलं आहे पहा की वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक साधनं आपल्याकडं आहेत. त्यातून आपल्या रक्तामधली साखर असेल किंवा रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी आज आपण घरामध्ये वेगवेगळी डिव्हायसेस वापरतो आणि ही डिव्हाइस डेटा कलेक्ट करत असतात. हा डेटा इंटरनेटच्या साहाय्यानं वेगवेगळ्या दवाखान्यातील डॉक्टर्सना किंवा त्यांच्याकडे 24/7 आवर्स अशा पद्धतीने उपलब्ध होतो. यामुळे आज दवाखान्यातील रुग्णालाही सुद्धा किंवा घरी असणाऱ्या एखाद्या पेशंटलासुद्धा 24 तास 7 आठवडे या बिग डेटाच्या साहाय्यानं नियंत्रित ठेवता येतं आणि त्याला औषधं सुचवता येतात. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. आणि या बिग डेटाच्या साहाय्याने आता डॉक्टर्सना घर बसल्या एखाद्या पेशंटच्या आजारावरती डायग्नॉस करता येतं किंवा आपण दिलेल्या गोळीचा परिणाम त्याच्यावरती काय झालेला आहे किंवा होईल याच्याबद्दलसुद्धा सांगता येतं. या गोष्टी का शक्य आहेत, कारण की प्रत्येक व्यक्तीचा डेटा हा आता आपल्याकडे उपलब्ध आहे. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड. म्हणजे एखाद्या व्यक्तीची पूर्ण हिस्ट्री ही डेटा स्वरूपामध्ये उपलब्ध असल्यामुळे चुकीच्या पद्धतीनं अंदाज बांधणे हे आता कमी झालेलं आहे. त्याच्या आजारावरती परफेक्ट ड्रग म्हणजे औषधं आणि त्या आजारावरती निदान हे बिग डेटाच्या साहाय्याने करता आलेलं आहे. हा मेन फायदा या हेल्थकेअर इंडस्ट्रीला झालेला आहे. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट कॅन बी मेंटेन्ड अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन्ड. बिग डेटाच्या साहाय्याने पेशंटचे जुने रिपोर्ट्स असतील, त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल, एखादी सर्जरी झाली असेल किंवा त्याला चालू असलेली सध्याची औषधं, याचा सगळ्या गोष्टींचा परिणाम हा बिग डेटाच्या साहाय्याने नोंदवता येतो. आणि याचा फायदा नेमका काय होतो की डॉक्टरांच्या समोर किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची पूर्ण हिस्ट्री असल्यामुळे त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस.
बिग डेटाचा अलीकडच्या काळामध्ये आणखीन एक महत्त्वाचा फायदा झालेला आहे की जे संसर्गजन्य आजार आहेत किंवा सामूहिकरित्या पसरणारे आजार आहेत याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा बिग डेटाचा वापर केला जातो. मग या सामूहिक आजारामध्ये किंवा संसर्गजन्य आजारामध्ये बिग डेटा आपली कशी भूमिका पार पाडतो या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पहा. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सअप और फेसबुक it will be monitored and the area affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती मी फ्ल्यूने आजारी आहे असा संदेश टाकता किंवा बऱ्याच वेळेला आपण अशा पद्धतीचे स्टेटस ठेवतो त्यावेळेला लगेचच बिग डेटाच्या साहाय्याने ह्या नोंदी घेतल्या जातात. त्या फ्ल्यू बाधित परिसर शोधला जातो आणि त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जाते. म्हणजेच बिग डेटाच्या साहाय्याने एखाद्या ठिकाणी पसरणारा आजार असेल किंवा संसर्ग असेल यावरती या डेटाचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला योग्य अशा पद्धतीनं काळजी घेता येते. Pharmaceuticals companies would pay huge amount to receive the health data of the people to promote research in the particular area. आणि अशी औषधं निर्माण करणाऱ्या ज्या कंपनी आहेत असा डेटा विकत घेण्यासाठी डेटा कलेक्ट करणाऱ्या कंपनीला बरेचसे पैसे देतात आणि त्या डेटाच्या माध्यमातून संशोधन करणे एखाद्या पर्टिक्युलर एरियावरती त्यांना शक्य होते. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की आपला हा डेटा वेगवेगळ्या मोबाईल ॲपमधून किंवा आपण जे वापरणारे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आहेत याच्या माध्यमातून हा कंपन्यांना मिळत असतो. मग मोबाईलमधलं एखादं ॲप असेल किंवा सर्वसाधारणरित्या गुगलवरती आपण आपल्या आरोग्यासंदर्भात एखाद्या वेळेस चेक केलेली माहिती असेल, जर आपण गुगलवरती टाईप केलं असेल हाऊ टू कंट्रोल आवर शुगर आणि त्याच्याबद्दल आपण काही व्हिडिओज किंवा न्यूज औषधं यांची माहिती घेतली असेल तर हा डेटा आपल्या हिस्ट्रीमध्ये सेव्ह केला जातो. नंतरच्या काळामध्ये या डेटाचा वापर काही फार्मास्युटिकल कंपनी आपला सेल्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून करतात आणि आपल्या डेटाचं व्यवस्थित ॲनालिसिस केल्यानंतर आपण त्या सर्च हिस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघितले, शुगरसाठी आपण आणखी काय काय सर्च केलं, कोणती औषधं त्याच्यासाठी मागितली का या संदर्भात हेल्थ डिटेल्स हा त्यांना कळतात. याच्यावरून नंतरच्या काळामध्ये जेव्हा केव्हा आपण इंटरनेट ॲक्सेस करू त्यावेळेला त्या फार्मास्युटिकल कंपनी आपल्याला शुगर नियंत्रण करण्यासाठी कोणकोणती औषधं उपलब्ध आहेत याच्याबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून पॉपअप मेसेज आपल्याला पाठवत असतात. म्हणजे याचा अर्थ काय की अशा फार्मास्युटिकल कंपनीज हा डेटा कशासाठी विकत घेतात तर या डेटाचं ॲनालिसिस केल्यानंतर आपला रेव्हेन्यू वाढावा, आपला सेल्स वाढावेत किंवा आपल्या उत्पादनाचा खप व्हावा याच्यासाठी हा डेटा एकत्र विकत घेतला जातो आणि त्याचं ॲनालिसिस करून प्रत्येक व्यक्तीला त्या पद्धतीने मेसेज सुचवले जातात. विथ द हेल्प ऑफ द डेटा gathered, individuals are often suggestions and solutions for the problem they are encountering. या माहितीच्या आधारे किंवा या डेटाच्या आधारे प्रत्येक व्यक्तींना वारंवार काही सूचना देता येतात आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रॉब्लेमला योग्य असं सोल्युशन या डेटाच्या सहाय्यानं देता येतं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये लोक जी हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत त्यासाठी ते वेगवेगळे विअरेबल किंवा हेल्थ ॲप वापरतात, स्मार्ट वॉचेस वापरतात आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळा डेटा हा नोंदवला जातो, स्टोअर केला जातो. याचाच फायदा हा हेल्थ केअर इंडस्ट्रीला होत आहे. पॉईंट नंबर 4, हाऊ बिग डेटा यूज्ड इन बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग सेक्टर. या तिन्ही सेक्शनमध्ये सुद्धा डेटा हा कलेक्ट केला जातो आणि तो ॲनालिसिस केला जातो आणि त्याचा वापर वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या, बँकिंग कंपन्या किंवा ट्रेडिंग कंपन्या आपल्या फायद्यासाठी करत असतात. प्लीज सी पॉईंट नंबर 4, पेज नंबर 38. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. सगळ्यात पहिलं काय होतं, बिग डेटा जे ॲनालिटिक्स असतात ते आपला इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न काय आहे याचा अभ्यास करतात. या पॅटर्नमधून काय कळतं की एखादी व्यक्ती ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार करते का,
क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करते का, किंवा एखाद्या शेअर्स किंवा बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करते का, याचा सगळा पॅटर्नचा अभ्यास हा डाटा ॲनालिटिक्स करतात आणि याच्या माध्यमातून त्याचा बँकिंगचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न लक्षात येत असतो. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ अ सुटेबल प्लॅन्स. आणि अशा पद्धतीनं डेटाचा अभ्यास केल्यानंतर ज्या बँक आहेत किंवा फायनान्स कंपन्या आहेत यांच्यासमोर त्या व्यक्ती संदर्भात एक सुनियोजित योजना करता येते, त्याला प्लॅन सुचवता येतो. फॉर एक्झाम्पल, आपण इंटरनेटवरती काही फायनान्स कंपन्यांचा सर्च केला किंवा गोल्ड लोन संदर्भात माहिती घेतली तर हा आपला डेटा त्या डेटा ॲनालिटिक्सकडे ऑलरेडी गेलेला असतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला काही नियोजनं सुचवली जातात. बिग डेटा has enabled smooth functioning of these agencies and institutions. आता बिग डेटाचा फायदा हा या एजन्सीजना चांगल्या पद्धतीनं झालेला आहे, कारण प्रत्येक व्यक्तीचा फायनान्शियल पॅटर्न किंवा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न त्यांच्याकडं आलेली असते. कुणी कोणकोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कुणाचे फायनान्शियल लोन्स आहेत का, कुणी इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का, याच्यावरून त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा एक पोर्टफोलिओ तयार होतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची फायनान्शियल बॅकग्राऊंड ही त्यांना समजत असते आणि त्या त्या व्यक्तीला अनुसरून त्या पद्धतीचं नियोजन करून त्यांना तो प्लॅन सुचवला जातो. याचाच अर्थ आपल्या स्वतःच्या बिग डेटावरून किंवा डेटावरून फायनान्स कंपनीला बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा फायदा झालेला आहे की कोणत्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा प्लॅन दिला पाहिजे किंवा कोणत्या ऑफर्स दिल्या पाहिजेत याच्याबद्दल त्यांना डिटेल्समध्ये माहिती कळते. नेक्स्ट काय सांगितलं आहे पहा, बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये बिग डेटा हा कशा पद्धतीनं वापर केला जातो. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes. बिग डेटाच्या साह्याने एखाद्या व्यक्तीचा फक्त इन्व्हेस्टमेंट पॅटर्नच अभ्यास केला जात नाही, तर बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये बिग डेटाच्या साह्याने भविष्यकाळामध्ये होणारे जे सायबर क्राईम आहेत किंवा सायबर गुन्हे आहेत याच्याबद्दल त्यांना नियोजन, नियंत्रण आणि प्रतिबंध करता येतं. कोणकोणत्या बाबतीमध्ये? कार्ड फ्रॉड डिटेक्शन. एखादा कार्डचा जर गैरवापर होत असेल तर ते आधीच त्यांना टाळता येतं. आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रेल्स एक्सेट्रा. बँक किंवा फायनान्स कंपनीमध्ये हिशोबासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ते कागदपत्रासंदर्भात सुद्धा ते ग्राहकांना मार्गदर्शन करू शकतात. हे बिग डेटाच्या साह्यामुळे शक्य झालेलं आहे. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन अ प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स बँक कॅन प्रेडिक्ट अ फ्युचर अटेम्प्ट्स. आता प्रत्येक व्यक्तीचं बँकेमध्ये खातं असतं आणि त्याचा हा डेटा त्या प्रत्येक बँकेकडं सेव्ह झालेला असतो. अशा या पूर्वीच्या डेटावरून भविष्यकाळामध्ये कोणत्या पद्धतीचे सायबर गुन्हे होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखादा पासवर्ड फ्रॉड असेल किंवा कार्ड संदर्भात कोणती भविष्यकाळामध्ये चुकीची गोष्ट होऊ शकते याच्याबद्दल ते अनुमान बांधतात आणि ते प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं पहा की जर आपण एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये लोनसाठी अप्लाय केला असेल तर त्या बँकेमध्ये कोअर बँकिंग नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपण भूतकाळामध्ये किंवा मागील काही वर्षामध्ये कोणत्या नॅशनलाइज बँकेचे लोन काढलेले आहे का, त्याचे प्रॉपर पद्धतीनं परतफेड केलेली आहे का, याच्यावरून आपला एक डेटा ॲनालिसिस केला जातो की या व्यक्तीचा रेकॉर्ड चांगला आहे किंवा नाही. याच्यावरून सुद्धा आपलं लोन हे सँक्शन किंवा रिजेक्ट होऊ शकतं. याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्र हो, की आपला प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा डेटा हा बँकिंग फायनान्स सेक्टरकडे सेव्ह असतो. तशाच पद्धतीनं भूतकाळामध्ये काही आपल्यावरती सायबर हल्ले झालेले आहेत का किंवा कुठलं आपलं अकाउंट हॅक केलेलं आहे का याच्या नोंदीसुद्धा असतात आणि त्याच्यावरून आपल्या ग्राहकाला भविष्यकाळामध्ये काय प्रोटेक्शन देता येईल याच्याबद्दलसुद्धा मार्गदर्शन केलं जातं. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन अँड फेल्युअर इन नेट बँकिंग. बिग डेटाच्या साह्याने फक्त सायबर क्राईम्समध्ये आपल्याला मदत होत नाही,
तर आपले काही मिस्ड ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का? मिस्ड ट्रान्झॅक्शन याचा अर्थ काही ठिकाणी आपण पैसे भरलेले आहेत पण आपल्या ते अकाउंटमध्ये दिसत नाहीत अँड फेल्युअर्स किंवा क्रेडिट कार्डचा वापर केलेला आहे, ATMचा वापर केलेले आहेत, पैसे आलेले नाहीत किंवा जमा झालेले नाहीत, आपल्या अकाउंटमध्ये दिसत नाहीत, अशी काही मिस्ड ट्रान्झॅक्शन्स किंवा फेल्युअर आहेत. आपण चेक डिपॉझिट करूनसुद्धा बँकेमध्ये आपले पैसे असूनसुद्धा चेक हा त्या ठिकाणी विड्रॉ झालेला आहे, अशा काही चुकीच्या गोष्टी घडतात का? याच्यावरती सुद्धा बिग डेटाच्या साहाय्यानं नियंत्रण ठेवलं जातं. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. म्हणजेच काय पहा की आपल्या अकाउंटमध्ये जर जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन होत असतील, जास्त डेटा कलेक्ट होत असेल आणि याचा परिणाम हा सर्व्हरवरती होऊन सर्व्हर जर क्रॅश होणार असेल तर हे आधीच प्रेडिक्ट केलं जातं. अशा प्रकारचे विविध फायदे हे बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये होत आहेत. आता आपण बघूया की ट्रेडिंग सेक्टरमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे फायदे हे बिग डेटाच्या सहाय्याने केलं जातं. या ठिकाणी आपल्याला एक ट्रेडिंगचं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याचं नाव आहे SEC म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन, ज्याला सेक असं म्हटलं जातं. याचं काय काम आहे? ही गव्हर्नमेंट नियामक एक संस्था आहे आणि ती आपले जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या मार्केटमधील गुंतवणुकीला संरक्षण देण्याचे काम किंवा मार्केटमधील फसव्या आणि फसवणूक करणाऱ्यांपासून आपल्या या गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याचं काम हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन करत असतं. प्लीसी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बिग डेटाचा अत्यंत महत्त्वाचा रोल या ट्रेडिंग सेक्टरमध्ये सुद्धा दिसतो आणि त्याचे फायदे काय आहेत. The Securities Exchange Commission (SEC) is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. Security Exchange Commissionचं काय काम आहे? फायनान्शियल मार्केटमध्ये काही बेकायदेशीर व्यवहार होत आहेत का किंवा काही संशयास्पद ॲक्टिव्हिटीज घडत आहेत का याच्यावरती लक्ष देण्याचं काम हे केलं जातं. द सेक इज यूजिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज processes to identify possible frauds in the financial market. Securities and Exchange Commission हे भविष्यकाळामध्ये होणाऱ्या फसवणुकीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसरचा वापर करतात. आता नेटवर्क ॲनालिसिस याचा अर्थ काय की असा नेटवर्कचा डाटा जो वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून एकत्रित गोळा केला जातो आणि तो नॅचरल लँग्वेज प्रोसेसरकडे पाठवला जातो. ही नॅचरल लँग्वेज प्रोसेसर काय आहे तर हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. अशा पद्धतीचा एक कॉम्प्युटर तयार केला जातो आणि हा कॉम्प्युटर अशा क्षमतेचा असतो जो भविष्य काळामध्ये एखादी चुकीची गोष्ट घडणार असेल तर त्याचं आधीच प्रेडिक्शन करतो. अशा पद्धतीच्या नॅचरल लँग्वेज प्रोसेसरवरून किंवा कॉम्प्युटरवरून भविष्य काळामध्ये एखाद्या इन्व्हेस्टरच्या बाबतीमध्ये कोणते धोके घडू शकतात याचं आधीच नियोजन हे बिग डेटाच्या सहाय्याने केलं जातं. नेक्स्ट आपण पाहूया की हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, ज्याला HFT म्हटलं जातं, या ठिकाणी बिग डेटाचा कसा वापर केला जातो. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज ॲन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. आजकाल हाय फ्रिक्वेन्सी ट्रेड जे आहेत यामध्ये बिग डेटाचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो. हिअर बिग डेटा ॲल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. आणि जे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगसाठी वापरले जाणारे अत्यंत पॉवरफुल कॉम्प्युटर्स आहेत, ज्याला आपण सुपर कॉम्प्युटर्स म्हणू, एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातला डेटा हा कलेक्ट केला जातो आणि कशा पद्धतीनं आपण इन्व्हेस्ट केले पाहिजेस याची सगळी माहिती ही ॲल्गोरिदममध्ये आपल्याला दिली जाते. मार्केटचा अंदाज काय आहे, मार्केटमध्ये कोणता निर्णय घेतला पाहिजे हा ॲल्गोरिदम्समध्ये दिला जातो. आता ॲल्गोरिदम्स याचा अर्थ काय आहे? साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ही एक कॉम्प्युटरची प्रोग्रॅमिंग पद्धती आहे आणि याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन्स, गणितं ही संगणकामध्ये इनपुट केली जातात आणि त्याच्यामधून काही डेट्यासाठी विशेष असं कार्य करून घेतलं जातं. म्हणजेच या ॲल्गोरिदमच्या माध्यमातून आजकाल जे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग आहेत याचे निर्णयसुद्धा घेतले जातात. Today, the majority of equity trading now take place via data algorithm that increasingly
take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. आजकाल जास्तीत जास्त इक्विटी मार्केट म्हणजे ज्याच्यामध्ये शेअर्स किंवा बॉन्ड विकत घेतले जातात आणि विकले जातात हे डेटा ॲल्गोरिदमवरती चालतं आणि हा डेटा वेगवेगळ्या माध्यमातून कलेक्ट केला जातो, ज्याच्यामध्ये सोशल मीडिया आहे किंवा न्यूज वेबसाईट आहे आणि याच्यामधून आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये लगेच लक्षात येतं, निर्णय घेता येतात किंवा सुचवलं जातं कोणते शेअर्स किंवा बॉन्ड विकत घेतले पाहिजेत किंवा विकले पाहिजेत. अशा पद्धतीनं बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंग सेक्टरमध्ये बिग डेटा ही महत्त्वाची भूमिका पार पाडतं किंवा त्याचा उपयोग हा केला जातो. विद्यार्थी मित्र हो, आपण या सेकंड पार्टमध्ये युजेस ऑफ बिग डेटा इन आवर रिअल लाईफ, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बिग डेटा हा कसा वापरला जातो, त्याची कशा पद्धतीने मदत होते हे आपण पाहिलेलं आहे. यामध्ये लोकेशन ट्रॅकिंग, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, हेल्थकेअर इंडस्ट्री आणि बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग अशा 4 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. पार्ट 3मध्ये स्पोर्ट्स, ॲडव्हर्टायझिंग, एंटरटेनमेंट अँड मीडिया आणि एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डेटा हा कसा वापर केला जातो हे आपण पाहणार आहे. हा टॉपिक पार्ट 2 तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि काही क्वेरीज असतील तरीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाठवू शकता. सो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग English with Shirgave sir. Thank you very much. See you in part 3.